सुरू नाही केलं. आता केल्यावर बघा. हॅलो, नाही ऐकलं. हॅलो, अरे तिकडे कोणी बंद नाही ना केलं? हॅलो, एवढा पुरेसा आहे का मोठा पाहिजे? ठीक आहे ना, सगळ्यांना ऐकायला येतं ना? आपण गेल्या वेळेला खूप महत्त्वाच्या अशा काही तात्विक कल्पनांचा विचार केला. मी हा कल्पना हा शब्द वापरते त्याबद्दल मला कोणीतरी असं म्हटलं होतं की ह्याला म्हणजे कल्पना म्हणजे फार साधं काहीतरी असं वाटतं की कल्पना केली असं. तर ह्याला संकल्पना म्हटलं तर काय असं मला कोणीतरी हे केलं होतं. आणि संकल्पना हा शब्द शास्त्रीय शब्द आहे, त्यात प्रश्नच नाही. ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्सेप्ट म्हणतात, ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट, त्याचं भाषांतर आपण करतो संकल्पना असं मराठीमध्ये. पण जे काही विचार मी मांडते आहे म्हणजे त्या दिवशी तुम्हाला मी संकल्पना आणि कॉन्सेप्ट आणि ह्याबद्दल मी बोलले ज्यांनी मला प्रश्न विचारला त्यांच्याकडे. पण नंतर मी घरी गेल्यानंतर विचार केला की काहीतरी ह्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काहीतरी थोडासा घोटाळा असू शकतो. आणि जो मला वाटला, म्हणजे मला माहीत नाही की संकल्पना हा जो शब्द आहे ना, कॉन्सेप्ट हा शब्द आहे, तो अगदी ज्याला शास्त्रीय काहीतरी स्वरूप असतं त्याला उद्देशून वापरला जातो. की आता राष्ट्र ही एक संकल्पना आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा घटना ही जरी सुद्धा लिखित स्वरूपामध्ये असली तरी सुद्धा घटना ही कल्पना जी आहे की प्रत्येक राष्ट्राला त्याची घटना असायला पाहिजे, ही कल्पना ही संकल्पना आहे, बरोबर आहे. पण या ठिकाणी मी जो अनेक वेळेला कल्पना हा शब्द वापरते तो खरं म्हणजे ज्याला आपण दुसरा त्याचाच समार्थी शब्द वापरला तर ज्याला विचार असं म्हणता येईल अशा प्रकारचा तो शब्द आहे. की हा आपल्या संस्कृतीतला एक विचार आहे, आपल्या संस्कृतीतली ही एक कल्पना आहे. आता कल्पना ह्याचा इतका सामान्य अर्थ त्या ठिकाणी अभिप्रेत नाही आहे असं मला वाटतं की सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल की इतकं काही सामान्यपणे आपण आत्मा आणि ह्या गोष्टींचा विचार करत नाही. पण ह्या आत्मा किंवा ब्रह्म किंवा ह्या सगळ्याला आपण मी अनेक वेळेला जो कल्पना हा शब्द वापरते किंवा हे शब्द असं नुसतं मी म्हणते आहे, तर त्यावेळेला लक्षात घ्या की त्याला केवळ संकल्पना असं म्हणायला मी थोडीशी तयार नाही. ह्याचं कारण असं की ही केवळ ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट नाही आहे. की जरीसुद्धा ती मूर्त स्वरूपामध्ये नसली, अनेक गोष्टी मूर्त स्वरूपामध्ये नसतात. की आपल्याला मूर्त स्वरूपामध्ये किती गोष्टी दिसत नाही. आता हवा आहे हे काय आपल्याला अगदी सगळीकडे जाणवतं का हवा आहे? ज्या वेळेला एकदम वाऱ्याची झुळूक येते त्यावेळेला आपल्याला हवा आहे याचं फिलिंग येतं. ह्याचा अर्थ की अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनातल्या ह्या अमूर्त स्वरूपामध्ये असतात, आपल्याला ते दिसत नाहीत, त्या व्यक्त स्वरूपामध्ये नसतात. पण ह्या ठिकाणी ह्या ज्या ब्रह्म आत्मा ह्या ज्या सगळ्या हे जे सगळे विचार आहेत त्याच्या मागे एक काहीतरी फार मोठी तात्विक भूमिका आहे. आणि त्यामुळे त्याला केवळ संकल्पना म्हणून सोडून देणं मला
योग्य वाटत नाही. आता तुम्ही कदाचित आणि कुठे अशा प्रकारे, कारण काय होतं, मी संकल्पना हा शब्द न वापरण्याचं जास्ती व्यावहारिक कारण असं होतं की उगीचच फार काहीतरी मोठ्या शब्दामध्ये बोललं की अनेकांना ते कळतच नाही की काय बोलतायत, संकल्पना म्हणजे काय हा शब्दच मुळे आधी माहिती नसतो. तर त्यामुळे काहीतरी अपरिचित शब्द वापरायचे आणि आपण अगदी खूप योग्य प्रकारे बोललो असा विचार करायचा, हे मला स्वतःला पटत नाही. तर म्हणून मी तो वापरत नव्हते. पण केवळ ही एक कल्पना आहे किंवा एक संकल्पना आहे, एक ॲब्स्ट्रॅक्ट अव्यक्त आहे ही, हे बरोबर आहे. ब्रह्म काय आपल्याला दिसत नाही आहे, आत्मा काय आपल्याला दिसत नाही आहे, पण तो अनुभवता येतो. लक्षात घ्या, तो अनुभवता येतो, अनुभवलेला आहे. असे कित्येक सिद्ध व्यक्ती आहेत, होऊन गेले आहेत की ज्यांनी ही अशा प्रकारची अनुभूती, अशा प्रकारचे अनुभव घेतलेले आहेत. आणि त्यामुळे आपण त्याला जरी अगदी म्हणजे अगदी साधी कल्पना असा जरी तुम्हाला वाटतं की मी त्या अर्थाने बोलते, त्या अर्थाने मी तो शब्द वापरत नाही, पण ह्या आपल्या संस्कृतीतल्या कल्पना असं जेव्हा मी म्हणते त्यावेळेला विचार, काही प्रामुख्याने असणारे विचार की ज्याच्यावरती आपली सगळी संस्कृती, आपलं सगळं जीवन आधारित आहे. की आत्मा आणि ब्रह्म आणि कर्म आणि धर्म ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यांना संकल्पना जरूर म्हणा तुम्ही, पण त्याच्यावरती आपलं सगळं जीवन आधारित आहे. पहा, धर्म ही कशा प्रकारचा हा विचार आहे. कशाला धर्म म्हणायचं, तर आपलं जे कर्तव्य आहे त्याला धर्म म्हणायचं. मग प्रत्येकाने जर आपलं कर्तव्य पार पाडलं तर तो समाज एकत्रित राहतो, समाजाची धारणा होते. म्हणजेच आपलं जीवन हे त्या धर्म या कल्पनेवर आधारित आहे. कर्म हे जर स्वधर्मामध्ये आपण त्याचं रूपांतर केलं, म्हणजे कर्माला स्वधर्म यज्ञाचं स्वरूप दिलं, तर आपलं सगळं जीवन किती चांगलं होऊन जातं. तर अशा प्रकारच्या आपल्या संपूर्ण समाज व्यवस्था, आपली सगळी संस्कृती ज्याच्यावर आधारित आहे, अशा अतिशय महत्त्वाच्या कल्पना किंवा विचार असं मी म्हणेन. कारण केवळ ॲब्स्ट्रॅक्ट ते आहे असं म्हटलं ना तर आपण कुठेतरीच योग्य दिशेला जाऊ असं मला वाटतं. की अव्यक्त आहे म्हणजे काय, अशा अनेक गोष्टी आहेत अव्यक्त, त्यापैकी ही एक अव्यक्त नाही, ह्याची अनुभूती येऊ शकते. आणि तेवढंच नाही तर ह्या कल्पनांची अनुभूती जरी नाही आली तरीसुद्धा आपलं जीवन त्याच्यावर किती आधारित आहे हे आपण प्रत्येकाने जर लक्षात घेतलं तर त्याला आपल्या संस्कृतीमध्ये किती महत्त्व आहे हे आपल्याला कळू शकतं. तर त्यामुळे मी तो कल्पना का संकल्पना ह्यापैकी काय जो शब्द वापरायचा, तुम्ही हवं तर संकल्पना म्हणा, पण मला स्वतःला संकल्पना म्हणण्यामध्ये हे दोन अडचणी वाटतात. एक म्हणजे उगीचच काहीतरी कठीण करण्यासारखं वाटतं, आणि दुसरं म्हणजे संकल्पना म्हणून त्याला केवळ ॲब्स्ट्रॅक्ट स्वरूप, काहीतरी अव्यक्त काहीतरी असं स्वरूप जर त्याचं कोणी अशा दृष्टीने विचार केला तर ते चुकीचं होतं. आता काल गेल्या वेळेला आपण अशा या खूप महत्त्वाच्या काही गोष्टींचा विचार केला, आणि आता हा शब्द हे मी तसाच वापरला पहा की गोष्ट ही काय, गोष्ट म्हणजे सांगण्याची कथा नव्हे, गोष्ट म्हणजे ह्या काही प्रामुख्याने असलेले विचार. तर हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मी संकल्पना नाही म्हटलं तरीसुद्धा जे मी आता सांगते ते त्याप्रमाणे तुम्ही लक्षात घ्या. आता गेल्या वेळेला मी आत्ताच सुरुवात केली तेव्हा असं म्हटलं की फार महत्त्वाचे काही विचार आपण मांडले या ठिकाणी, आणि ते अशा स्वरूपाचे मी आता सगळं सांगणं अशक्य आहे, कारण कितीतरी वेळ गेला होता गेल्या वेळेला त्याच्यामध्ये. पण अगदी थोडक्यामध्ये सांगायचं तर हे अत्यंत मूलभूत असे विचार आहे की हे जे 3 शब्द ह्या गीतेमध्ये येऊन गेलेले आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये येऊन गेलेले आहेत, की जे म्हणजे यज्ञ, कर्म आणि ब्रह्म,
हे 3 शब्द, यज्ञ, कर्म आणि ब्रह्म हे 3 शब्द, आणि त्या शब्दांचा आपण अर्थ कसा घेऊ यावर त्या सगळ्या श्लोकांचं किंवा तिथल्या अर्थाचं, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा सगळा अर्थ त्याच्यावर अवलंबून असेल. की आपण जर तो एक यज्ञ ह्याचा अर्थ आपण एक अग्निपूजा असा घेतला तर फारच वेगळं स्वरूप त्याला प्राप्त होईल. तर सगळंच म्हणजे कर्म हे वेदांनी सांगितलेलं जे विधी आहेत त्यांना कर्म म्हणायचं असा अर्थ घेतला फार संकुचित अर्थ होईल. आणि ब्रह्म ही कल्पनासुद्धा इतकी साधी एक स्वरूपी अशी ती नाही आहे. तर ब्रह्माच्या काय अवस्था आहेत हे मी सांगितलं होतं. आणि जे गेल्या वेळेला नव्हते त्यांना अगदीच काही कळू नये असं होऊ नये म्हणून मी अगदी थोडक्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख करते की ब्रह्मापासून सुरुवात करते मी, कारण ते कळलं म्हणजे मग आपल्याला हे सगळं यज्ञ कर्म या सगळ्या गोष्टींचे अर्थ बरोबर लागत जाणार आहेत. की ब्रह्म ह्याला या शब्दाचा गीतेला जो अर्थ अभिप्रेत आहे तो असा आहे की ब्रह्म हे या म्हणजे 3 अवस्थांमध्ये खरं म्हणजे अस्तित्वामध्ये असतं. ब्रह्म हे 3 अवस्थांमध्ये अस्तित्वामध्ये असतं. विश्वातल्या 2 अवस्था आहेत आणि विश्वोत्तीर्ण एक अवस्था आहे. आठवतं सगळ्यांना? जे होते त्यांना आठवत असेल. विश्वोत्तीर्ण म्हणजे विश्वाच्या पेक्षा पलीकडे विश्वातीत अशी एक ब्रह्माची अवस्था आहे आणि 2 अवस्था आहेत त्या विश्वातल्या ब्रह्माच्या अवस्था आहेत. आणि त्या आपल्याला कळल्या पाहिजेत आत्ता सुरुवातीपासूनच. 15व्या अध्यायामध्ये किंवा पुढच्या सगळ्या भागामध्ये आपण त्याचं खूपच विवेचन करणार आहोत. पण या ठिकाणी तुम्ही ओव्या वाचाल तर अक्षर शब्द आला आहे आणि त्या अक्षर मग त्याच्या पुढे ब्रह्म असे अनेक जे काही शब्द वापरले त्याचे जर योग्य अर्थ आपल्याला घ्यायचे असतील तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात तरी पाहणं आवश्यक आहे. म्हणून मी खरोखरच थोडक्यामध्ये गेल्या वेळेला सांगितलं पण ते आता परत एकदा त्याचा थोडा उल्लेख करते की ब्रह्माच्या ज्या विश्वातल्या 2 अवस्था असं मी म्हटलं त्या अशा की एक म्हणजे अक्षर ब्रह्म, अक्षर अगदी म्हणजे तुम्ही मध्ये डॅश दिला तरी हरकत नाही. ते 2 शब्द असे म्हणजे तो शब्द असा घ्यायचा अक्षर. लक्षात येतंय? जे नव्हते गेल्या वेळेला त्यांनी नीट लक्ष द्या की मी काय म्हणते ते. जे अक्षर ब्रह्म, क्षर ह्याचा अर्थ असा की जे बदलतं, नाश पावतं, बदलतं, ते सगळं क्षर. आणि अक्षर म्हणजे ज्याच्यामध्ये कधीही परिवर्तन होत नाही ते अक्षर. कधीही परिवर्तन त्याच्यामध्ये होत नाही ते अक्षर. यालाच आणखी पर्यायी शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत. आणि ते असे की जसं आपण अक्षर ब्रह्म म्हणतो तसंच अक्षर पुरुष, अक्षर पुरुष. आणि हे आता मी दुसऱ्यांदा मी हे सांगते, ह्याच्या पुढे सगळं एवढं विवेचन कधी करणार नाही. अगदी पूर्णपणे कायम आता हे लक्षातच ठेवायचं, कारण हे आपल्याला पहिल्यापासून हे तात्विक विचार नीट कळले की आपल्याला पुढचं सगळं इतकं भराभर समजत जाईल. तर अक्षर ब्रह्म म्हणजेच अक्षर पुरुष म्हणजेच सर्वगत म्हणजे सर्वांमध्ये असणारा एकच आत्मा. सर्वांमध्ये असणारा एकच आत्मा. आणि ही सर्वांमध्ये एकच आत्मा असतो ही कल्पना गीता फार प्रकर्षाने मांडते. हे मी फार सुरुवातीपासूनच्या
अगदी पहिल्या तासापासून मी सांगत आलेली आहे, जे होते त्यांच्या लक्षात असेल की अगदी पहिल्या तासापासून सांगते. आणि त्यावेळेला एकदम चेहऱ्यावरती अनेकांच्या असं दिसलं, एकच आत्मा. मग असं आपण जे म्हणतो की आपला आत्मा मग तो त्या देहात गेला वगैरे वगैरे, मग हे काय? तुम्ही एक प्रश्न मला विचारला होता डॉक्टर, की आत्मा म्हणजे ज्या वेळेला मृत्यू होतो देहाचा त्यावेळेला आत्मा त्याच्या वासना, त्याची राहिलेल्या तृप्त इच्छा ह्या सकट किंवा त्याचे जे काही ह्या जीवनामधले त्याचे जे काही विचार असेल त्या सकट तो पुढे जातो. पुढच्या जन्म त्याला त्या जो प्राप्त होतो त्यासह तो होतो असं तुम्ही म्हटलं होतं. तर आता ती जी कल्पना आहे ती आता ह्या इथे आपल्याला जास्ती स्पष्ट होऊ शकते. पहा, तर अक्षर जे ब्रह्म आहे ते कसं आहे की ते सर्वगत एकच आत्मा. म्हणजे सगळ्यांमध्ये, सगळ्या माणसांमध्ये, सगळ्या सृष्टीमध्ये, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, म्हणजे आपल्यात आहे आणि तोच आत्मा कुत्र्यामध्ये आहे, तोच आत्मा आणि कोणामध्ये आहे, अशा सगळ्यांमध्ये तोच आत्मा आहे. कारण तो अक्षर आहे, म्हणजेच तो ईश्वर आहे. तो ईश्वराचं जे अगदी सत्य रूप, ईश्वराचं जे सत्य रूप आहे ते आहे ईश्वराचं सत्य रूप. म्हणजे सत्य आणि असत्य असं नव्हे, पण मी हा पुन्हा पुन्हा सत्य शब्द का वापरते हे तुमच्याच लक्षात येईल पुढे, की ईश्वराचं जे खरं अगदी शांत, निर्व्यक्तिक अशा स्वरूपाचं, स्थिर अशा स्वरूपाचं जे ईश्वराचं स्वरूप आहे, ज्ञानपूर्ण वगैरे वगैरे, सगळ्या प्रकारच्या क्षमता असलेला, सर्वज्ञ असलेला असा जो ईश्वर, त्या ईश्वराचं आता तो एकच आहे, तो ईश्वर एकच आहे आणि त्या ईश्वराचं हे रूप आहे. त्यामुळे हा आत्मा एकच आहे की जो सर्वांमध्ये, हा आत्मा सर्वांमध्ये आहे आणि तो एकच आहे. आणि दुसरी अवस्था आत्म्याची दुसरी किंवा ब्रह्माची दुसरी अवस्था म्हणजे क्षर पुरुष, क्षर ब्रह्म, परिवर्तनीय. ह्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं, जो अस्थिर असतो, जो सगळ्या गुणांमध्ये व्यापला जातो. आणि मुख्य म्हणजे मी गेल्या वेळेला एक शब्द वापरला होता, जो प्रकृतीस्थ असतो, असा मी शब्द वापरला होता ना. प्रकृतीस्थ असतो म्हणजे प्रकृती जी निसर्ग, आपण ज्याला म्हणतो की एक निसर्ग शक्ती, असं आपण जे आधी एकदा मी म्हटलं, प्रकृती म्हणजे एक निसर्ग शक्ती. ती निसर्ग शक्ती म्हणजे ती ईश्वराचीच शक्ती आहे, ईश्वराचीच क्षमता आहे. पण ती कर्म करत असणारी, म्हणजे कर्म करते ती प्रकृती करते. आत्मा कर्म करत नाही, आत्मा कर्म करत नाही, प्रकृती कर्म करते. हा विचार कदाचित गेल्या वेळेला मी बोलले नसेल की प्रकृती कर्म करते, आत्मा कर्म करत नाही. पण हा जो क्षर आत्मा आहे, हा क्षर आत्मा म्हणजे क्षर पुरुष आहे, हा जो क्षर ब्रह्म आहे, तो ह्या प्रकृतीच्या ज्या क्रिया आहेत, प्रकृतीची जी कर्म आहेत, ती कर्म आपलीच मानतो. जसं आपलं आहे ना, की हे कर्म ईश्वर करतो असं आपण मानत नाही. हे कर्म ना मी केलं. ही जी आपली सामान्य कल्पना असते की मी करणारी, हे सगळं कर्तृत्व सगळं आपल्याकडे घ्यायचा, हा जो कर्तृत्वाचा अहंकार असतो तो असा असतो की तो जो
क्षरपुरुष आहे तो काही कारण नसताना तो प्रकृतीच्या गुणांमध्ये तो व्यापून जातो, अडकतो. प्रकृतीच्या गुणांमध्ये, प्रकृतीचे 3 गुण आहेत. सत्व रज तम हे प्रकृतीचे 3 गुण आहेत. त्रिगुणात्मक प्रकृती. आणि त्याच्यामध्ये हा म्हणजे तो खरं म्हणजे ते करत नाही, पण तो मानतो की मीच करतो. जसं आपलं आहे की हे कर्म ईश्वर करतो असं आपल्याला कुठे वाटतं. हे कर्म मी करते असं आपल्याला वाटतं. मी केलं हे जे वाटतं ना, तर तिथे ते आपलं जे स्वरूप आहे, मी, माझं, हा सगळा अहम आपल्यातला हा अहम त्या तिथे येतो. आणि मग तो प्रकृतीमध्ये, तो प्रकृतीच्या गुणांमध्ये तो अडकतो, त्याच्यामध्ये तो वश होतो. आणि मग अशामुळे काय होतं की तो जो आत्मा तुम्ही म्हणाला तसं ज्या वेळेला पुढच्या शरीरामध्ये जातो, जन्मांतर शरीरांतर त्याची घडत असतात, पुढच्या शरीरामध्ये तो जातो, त्यावेळेला ह्या सगळ्या सकट तो जातो. कारण त्याच्यामध्ये हे म्हणजे हे स्थिर झालेली असते ही भावना की मी हे करणार आहे, किंवा हे मला प्राप्त झालं नाही, मी एवढे श्रम घेतले पण मला हे मिळालं नाही, मला हे मिळालं पाहिजे, ह्या ज्या सगळ्या अतृप्त त्याच्या इच्छा, त्यांनी केलेल्या सगळी काही कर्तृत्व, सगळं जे काही त्याच्यातलं अहम आहे, त्या अहम सकट तो दुसऱ्या शरीरामध्ये जातो. ते त्याचं क्षरस्वरूप आहे. कारण ते बदलणारं आहे. कारण हा म्हणजे त्याचा पुन्हा जन्म होतो असं नाही मी म्हणत. फक्त तो दुसरं शरीर धारण करतो आणि तिथे पुन्हा या गुणांसकट, या कर्तृत्वासकट तो जातो. अशी ही सगळी कल्पना आहे. तर क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि जो विश्वोत्तीर्ण आहे त्याला गीतेने पुरुषोत्तम किंवा उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे. पुरुषोत्तम किंवा उत्तम पुरुष, उत्तम पुरुष. आणि या ठिकाणी पुरुष म्हणजे पुरुष आणि स्त्री असा घेऊ नका. ह्या आत्म्याबद्दल आपण बोलतो. तर तो जो आहे तो पुरुषोत्तम म्हणजेच ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो. परम ईश्वर आहे, परम ईश्वर आहे, परमेश्वर आहे, परमात्मा आहे. आपला जीवात्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा. आपण म्हणतो जीवाशिवाची गाठ पडणं, तर हा आपल्यामध्ये आहे आणि प्रकृतीस्थ आहे तो सगळा जीवात्मा. हा जीवात्मा जर शिवाशी त्याची गाठ पडली, याचाच अर्थ शिवाचं जे स्वरूप आहे त्याच स्वरूपामध्ये तो जर या जगामध्ये राहायला लागला तर ती जीवाशिवाची गाठ असते. अर्थात ही कल्पना आपण पुढे पुढे जसं जाऊ ती आणखी चांगली स्पष्ट होईल. पण ही कल्पना आपल्याला ह्या सुरुवातीपासून आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि तो भाग आपण गेल्या वेळेला पाहिलेला होता की क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम. पुरुषोत्तम ही विश्वोत्तीर्ण अवस्था, ॲट द ट्रान्सडेंटल लेवल. म्हणजे जे काय ती जी काय शक्ती आहे ती कशी असते, तर ती पुरुषोत्तम ह्या स्वरूपामध्ये असते. आणि ह्या विश्वामध्ये ती जी शक्ती असते ती अशा प्रकारे असते, क्षर आणि अक्षर या स्वरूपामध्ये असते. आणि आता हे झालं ब्रह्माबद्दल. आता हे जे ब्रह्म आहे त्या अक्षर ब्रह्म जे आज मी सांगितलं, ह्या अक्षर ब्रह्मातून क्षर ब्रह्म निर्माण होतं. हां, आता ही कल्पना पुढे तुम्हाला आणखी स्पष्ट होईल. पण आता मी अगदी सुरुवातीला फक्त एवढंच सांगते, कारण उगीच फार मनामध्ये घोटाळे होऊ नयेत म्हणून मी फक्त एवढंच सांगते की अक्षर पुरुषातून क्षरपुरुष निर्माण होतो. हा क्षरपुरुष हा प्रकृतीस्थ असल्यामुळे प्रकृती जी कर्म करते, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, त्याच्यामध्ये तो अडकतो. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की मीच क्रिया करतो
आणि म्हणून तो क्रियाशील आहे असं त्याला वाटतं. आपण क्रियाशील आहोत असं त्याला वाटतं. हां, तर अशा प्रकारच्या ह्या कल्पना आहेत. म्हणजे मग तो क्रिया करणारा म्हणजे खरं म्हणजे प्रकृती क्रिया करते, पण त्याला असं वाटतं आपण क्रिया करतो. तर तो क्रिया करणारा जो क्षर पुरुष आहे त्याच्याकडून कर्म घडतं, त्याच्याकडून कर्म घडतं. म्हणजे ही जी सर्व मी एक चक्र म्हटलं होतं त्याला, तुम्हाला आठवत असेल की हां कसं आहे निसर्गाचं चक्र, जीवनाचं चक्र हे कसं आहे हे मी सांगितलं होतं. ते त्या चक्रातल्या ह्या शेवटच्या 3 लिंक्स आहेत, 3 साखळ्या आहेत की अक्षर ब्रह्मातून क्षर, क्षरातून कर्म आणि कर्मातून यज्ञ, कर्मातून यज्ञ. आणि यज्ञ ह्याची कधीही चुकीची कल्पना घेऊ नका. गीतेला अभिप्रेत असलेली यज्ञाची कल्पना ही अत्यंत महत्त्वाची कल्पना आहे गीतेतली, आणि ती गेल्या वेळेला मी बऱ्याच प्रमाणामध्ये स्पष्ट केलेली होती. हळूहळू ती आणखीन स्पष्ट होईल. पण यज्ञ ह्याचा गीतेने घेतलेला अर्थ जो आहे तो म्हणजे स्वधर्मरूपी यज्ञ, स्वधर्मरूपी यज्ञ. म्हणजे यज्ञ ह्याचा अर्थ अग्नी हवन, अग्निपूजा करणं, त्याच्यामध्ये हवन करणं, आहुती देणं वगैरे वगैरे असं नाही आहे. तर यज्ञ ह्याचा अर्थ हा असा आहे की स्वधर्माचा यज्ञ येतो. आणि स्वधर्माचा यज्ञ, स्वधर्म ही सुद्धा कल्पना कधीही चुकीची मनात आणू नका. मी अनेक वेळेला सांगत आले की धर्म याचा अर्थ कर्तव्य. त्यामुळे स्वधर्म याचा अर्थ आपली उचित कर्तव्य, आपण जी करायला पाहिजे आयुष्यामध्ये ती सगळी जी उचित कर्तव्य आहेत, आपल्या स्वतःच्या दृष्टीने, आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने, आपल्या समुदायाच्या दृष्टीने, आपल्या समाजाच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने जी काही उचित आहेत ती सगळी जी कर्म ती त्याला स्वधर्म असं म्हटले. आणि म्हणून स्वधर्माचा यज्ञ तू कर असं या ठिकाणी अर्जुनाला भगवंत सांगताय. हे आपण लक्षात घ्यायचं की मी हे जे सगळं एवढं पुन्हा सांगितलं त्याचं कारण हे की भगवंतांचं मुख्य सांगणं हे आहे की स्वधर्माचा यज्ञ हा तू केलाच पाहिजेस. आणि आता अर्जुनाचा स्वधर्म त्या ठिकाणी काय होता, त्याचा स्वधर्म हा अर्थातच तो क्षत्रिय त्या रणांगणावरती लढण्यासाठी आलेला होता. ज्या कर्तव्यासाठी तो तिथे उभा होता ते कर्तव्य त्यांनी पूर्ण करणं हे त्याच्याकडनं अपेक्षित आहे. तोच त्याचा स्वधर्म, तोच त्याचा यज्ञ. आणि यज्ञ ही कल्पना मग सगळ्यामध्ये कशी येते, मी उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, हे सुद्धा मी सांगितलं होतं गेल्या वेळेला की सगळ्या म्हणजे सगळं आपलं जीवन हे कसं आहे की आपण नुसतं आपलं पोट भरतंय, आवडतंय, चवीला खूप छान लागतं म्हणून आपलं खात सुटलं असं नाही आहे. तो यज्ञ आहे. आपल्या शरीराची धारणा होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जो ईश्वर आहे त्या ईश्वराला आपल्याकडून जे काही कर्म करून घ्यायचं त्यासाठी आपलं शरीर चांगलं असलं पाहिजे, त्यासाठी आपण अन्न घेतलंच पाहिजे आणि ज्या काही शारीरिक गरजा आहेत त्या आपण पूर्ण केल्या पाहिजे. म्हणून त्या सगळ्याला यज्ञ असं म्हणतात. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी जी त्यांनी जे निरूपण केलं त्याला वाग्यज्ञ म्हटलंय त्यांनी, वाणीनी केलेला यज्ञ. म्हणजे यज्ञ ही कल्पना ही अशी आहे की यज्ञ म्हणजे अग्निपूजा नाही, वाणीनी तो होतो. तो का होतो वाणीनी किंवा तो का उदरभरणाला सुद्धा आपण यज्ञ का म्हणू शकतो याचं कारण यज्ञ ही आपली आंतरिक भावना आहे. लक्षात घ्या, आंतरिक भावना आहे ती की हे आपण यज्ञ करतोय हे आपल्याला मनापासून पटलं पाहिजे ना.
आपल्या मनात ती भावना असली पाहिजे की मी माझ्या भोगासाठी मी हे करत नाही आहे, हा मी यज्ञ करतो आहे. ही भावना म्हणजे ती आंतरिक आहे, ती मानसिक आहे. तर ह्याचा अर्थ यज्ञ हा बाह्य यज्ञ नाही, अग्निपूजा नाही. यज्ञ हे आंतरिक मानसिक असा तो यज्ञ आहे. तर हे सगळं आपण पाहिलं तर अशा प्रकारे अक्षर, त्यातून क्षर, क्षरातून कर्म, कर्मातून यज्ञ, हे इथपर्यंत आपण सगळं पाहिलं आहे. आता आपण पुढे जाऊया. आता जरी गेल्या वेळेला काही नव्हते तरी त्यांना अगदी खूप मी जरी विवेचन त्याचं केलं नाही तरीसुद्धा आता साधारण लक्षात आलं असेल की आपल्याला ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. आता आपण पुढे जाऊ. मला वाटतं किती ओवी हां 37पर्यंत झाल्या. 37पर्यंत झाल्या म्हणजे 14 आणि 15 हे श्लोक आणि त्यावरच्या ओव्या असं मी सांगितलंच होतं की हे 2 श्लोक एकत्र आपण विचारात घ्यायचे आणि त्यावरच्या ओव्याही एकत्र विचारात घ्यायच्या असं मी सांगितलं होतं. तर 37 म्हणजे खरं म्हणजे आपण 36व्या ओवीपर्यंत आपण पाहिलं. हे चराचर ब्रह्मबद्ध असं तिथे म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण पुढे जातो. एक ओवी मी सोडते. त्याच्यानंतर आता 38वी ओवी म्हणजे 138 असेल ना, हे 138वी ओवी. आता पहा, आता हे एकदा तुम्हाला सगळं समजलेलं आहे ना. आता ह्या ओव्या इतक्या भराभर फक्त जिथे काही वेगळे शब्द आहेत तिथे मी सांगते. आपण खूप बरोबर आता आपण पुढे जाऊ शकतो. ऐशी हे आदी परंपरा, संक्षेपे तुझ धनुर्धरा, सांगितली या अध्वरा लागवनिया. ही आदी परंपरा म्हणजे हे सगळं चक्र जे सांगितले त्याला आदी परंपरा. पूर्वीपासून हे असं घडत आलेलं आहे. तर मी तुला संक्षेपे म्हणजे थोडक्यात मी तुला धनुर्धरा सांगितलेली आहे. का सांगितली आहे तर अध्वरा लागवनिया असं म्हटलंय. अध्वरा ह्याचा अर्थ यज्ञ. यज्ञ अध्वरा, अध्वर म्हणजे यज्ञ. अध्वरा लागवनिया म्हणजे ह्या यज्ञ ही कल्पना तुला कळावी किंवा या यज्ञासाठी मी तुला ही सगळं परंपरा सांगितली की तुला यज्ञ म्हणजे काय हे नीट कळावं म्हणून मी तुला ही सगळी परंपरा सांगितली. म्हणून समूळ हा उचितू, स्वधर्म रूप क्रतू, नानुष्ठी जो मत्तू लोकी इये. तो पुढची पण ओवी त्याला लागू नये म्हणून घेते. तो पातकांचा राशी, जाण भार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा केला. ह्याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी क्रतू एक शब्द कळला नसेल तर क्रतू म्हणजे पुन्हा यज्ञ. क्रतू म्हणजे ही यज्ञ. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू म्हणजे अगदी समूळ, अगदी त्याचं सगळं संपूर्ण स्वरूप मी तुला सांगितलं. कशाचं तर स्वधर्म रूप यज्ञाचं. स्वधर्म रूप यज्ञाचं मी तुला संपूर्ण स्वरूप सांगितलं, समूळ स्वरूप. आणि तो उचित आहे हेही मी तुला सांगितलं. तो केलाच पाहिजे. आणि मग पुढे काय म्हटलंय आता पुढचा जो भाग आहे ना त्याच्याशी ही पुढची ओवी पण जोडलेली आहे. नानुष्ठी जो मत्तू लोकी इये, तो पातकांचा राशी, जाणभार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा केला. म्हणजे असा जो स्वधर्म रूप यज्ञ करणं उचित असतं, केलाच पाहिजे प्रत्येकाने. कारण आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या समाजाचं आपण ऋण लागतो
ते आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये फेडलं पाहिजे. तर हा स्वधर्मरूप क्रतू म्हणजेच यज्ञ आपण केलाच पाहिजे. आता पुढे काय, नानुष्ठी म्हणजे जे त्याचं अनुष्ठान करत नाहीत, म्हणजे जी माणसं असा स्वधर्मरूप यज्ञ करत नाही. साधं शब्दामध्ये, जी माणसं असा स्वधर्मरूप यज्ञ करत नाही त्यांना काय म्हटलं त्यांनी, मत्तू म्हटलंय. मत्तू म्हणजे उन्मत्त, 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 मत्तू लोकीये. ही अशी ही माणसं उन्मत्त असतात या जगामध्ये की काय करायचंय, कोणाचं मी काय देणं लागतोय, माझं मी कमावलंय, मी कष्ट केलेले आहेत, माझा सगळा मिळवलेल्या गोष्टींचा उपभोग माझा मला घेता आला पाहिजे आणि मला पाहिजे त्या पद्धतीने मी उपभोग त्याचा घेईन, असं म्हणणाऱ्यांना त्यांनी मत्तू म्हटलंय, उन्मत्त लोक म्हटले. आणि अशी ही माणसं या जगामध्ये असतात की जी माणसं हा मग स्वधर्मरूप यज्ञ करत नाही. आणि मग पुढे काय म्हटलंय, तो पातकांचा राशी. म्हणजे अशी जी माणसं असतात ते कसे असतात, जणू काही पातकांची रास आहे, पापांची रासच आहे ती माणसं, म्हणजे पापांची रास. जाण भार भूमीसी, या भूमीला भार आहे, म्हणजे भूमीला काही उपयोग नाही त्यांचा, उलट ह्या भूमीला त्यांच्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे भूमीला ते अशी माणसं भार आहेत, ओझं आहे. जो म्हणजे अशी जी माणसं जो कुकर्मे इंद्रियांशी उपेगा केला, म्हणजे जी माणसं इंद्रियांचा उपयोग, इंद्रियांचा उपेगा गेला, म्हणजे त्यांचा उपयोग अशा प्रकारे करतात की शेवटी त्यातून कुकर्म निर्माण होतात, वाईट कर्म निर्माण होतात. म्हणजे आपल्या इंद्रियांना ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करणं आवश्यक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण इंद्रियांच्या त्या अपेक्षा नसतात. जीभ काही म्हणत नाही मला हे खायला पाहिजे, आपलं मन म्हणतं. तर आपलं मन, आपली बुद्धी जी आपल्याला सांगते की हे असं कर, आणि त्याप्रमाणे आपण करतो. आणि आपल्या इंद्रियांचा अशा प्रकारे गैरवापर आपण करतो, ती माणसं कुकर्म करत असतात, दुष्कर्म करत असतात. त्यांच्या बाबतीत पुढे आणखी एक ओवी आहे, ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळीचे. म्हणजे त्यांचा जन्म, त्यांचं कर्म सकळ, सगळ्या या गोष्टी कशा आहेत, अर्जुना अत्यंत निष्फळ आहे. म्हणजे जीवनाला, समाजाला, जगाला, कशालाही त्याचा काही उपयोग नाही. ते फक्त आपल्या स्वार्थासाठी, अहंकारासाठी जगत असतात. आणि त्यामुळे त्यांचं सगळं जीवनच मुळी निष्फळ आहे. ह्याचं जीवनालाच त्यांच्या निष्फळ म्हटलं आहे, ह्याचं कारण आहे. ह्याला एक आपल्या तत्त्वज्ञानामध्ये असं कारण आहे की आपल्या तत्त्वज्ञानानुसार माणसाचा जो जन्म असतो, म्हणजे जो आत्मा माणूस या रूपामध्ये या जगामध्ये जन्माला येतो, त्यांनी आपली आध्यात्मिक उन्नती साधायची ह्या सगळ्या काळामध्ये. तर ते न करता ही माणसं फक्त इंद्रियांचे भोग भोगत असतात. म्हणजे त्यांचा जन्म हा निष्फळ आहे. म्हणजे निष्फळ म्हणण्यामागे तत्त्वज्ञानाचं कारण काय आहे ते मी स्पष्ट केलं. तर अशा प्रकारे तर त्यांचा जन्म काय, त्यांची कर्म काय, सगळं निष्फळच आहे. जैसे का अभ्रपटळ अकाळीचे, म्हणजे अकाळी म्हणजे काही पावसाळा नाही आहे आणि काही वेळेला ढग येतात आणि असेच येतात, अगदी खूप काळं
छाया दिसतात आपल्याला आणि त्यानंतर वाऱ्याने ते ढग पुढे ढकलले जातात, पाऊस काही पडत नाही. म्हणजे अकाळीचे अभ्र हे जे आहे की त्याच्यातून काही पाऊस पडत नाही, ते नुसतंच अभ्रपटळ आहे. म्हणजे ढग आलेले आहेत पण ते अकाळी आलेले आहेत, त्याच्यात ते पाऊस देणारे नाही. तसं त्यांचं जीवन, म्हणजे हे सांगून जीवनाशी ते जोडलं, तसं त्यांचं जीवन ह्या मनुष्य देह लाभून सुद्धा ते निष्फळ आहे. लक्षात आलं? म्हणजे तो निष्फळ म्हणण्यामागे हे असा अर्थ आहे की एवढा चांगला जन्म लाभला आहे पण तो त्यांनी वाया घालवला. आता पुढे 43वी ओवी, 143वी. म्हणून काही मधल्या ओव्या ज्या आहेत ना ते तेच वेगळ्या उदाहरणं देऊन सांगितलं म्हणून मी गाळते. पुढची 43वी ओवी अशी आहे. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्मो कवणे न संडावा, सर्व भावे भजावा हाची एको. समजलं असेल ना सगळ्यांना? हां, सांगण्यासारखं काही मला नाही वाटत ह्याच्यामध्ये काही आहे असं. आणि जर मी आपलं नुसतं विचारते, कोणाला कळलं नाही तर मोकळेपणाने विचारा. असं काही नाही की तुम्हाला एकट्याला कळलं नाही म्हणजे काय, असं काही नाही आहे. नाही कळलं तर सरळ म्हणायचं की नाही कळलं, मोकळेपणाने विचारा, काही हरकत नाही. आपण त्यासाठी तर इथे आलो. हां, गा शरीर जरी जाहले, पहा पुढे कसा विचार म्हणलाय. हां, गा म्हणजे हो, कारण असं आपण म्हणतो ना, हो बाबा असं म्हणतो ना, तर तशा प्रकारे ते उद्गार आहेत. हां, गा शरीर जाहले जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का आपुले ओसंडावे. म्हणजे आता शरीर म्हणून तुम्ही एकदा जन्माला इथे आलात, शरीर तर तुम्हाला हवंय, मग शरीर म्हणून जर इथे जगायचं असेल तर मग आपलं उचित कर्म आहे ते कशाला टाकायचं, ओसंडावे. म्हणजे का ते टाकून का द्यायचं, ते आपण पूर्ण केलं पाहिजे. मग उचित का आपुले ओसंडावे. परिसपा सव्यसाची ही पुढची ओवी आहे ना, फार महत्त्वाची आहे, अगदी सुंदर आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या ना अगदी लक्षात ठेवायचे. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावढे गा. म्हणजे असं म्हटलंय ज्ञानेश्वरांनी की म्हणजे भगवंताच्या तोंडी त्यांनी असे शब्द घातलेले आहेत की बाबा परिस म्हणजे ऐक, बाबा सव्यसाची म्हणजे अर्जुनाला सव्यसाची असं म्हणतात. अनेक वेळेला त्याचा उल्लेख सव्यसाची असा केला जातो. याचं कारण म्हणजे अर्जुनाच्या डाव्या बाहूमध्ये सुद्धा उजव्या इतकीच क्षमता होती आणि त्यामुळे तो डाव्या हाताने सुद्धा तितक्याच कार्यक्षमतेने लढू शकत असे, कर्म करू शकत असे. म्हणून तो सव्य म्हणजे डावी बाजू, सव्यसाची असं त्याला म्हटलेलं आहे. ते अशा अर्थाने म्हटलेलं आहे की त्याला म्हणजे डाव्या हाताने सुद्धा तो तितक्याच कार्यक्षमतेने काम करतो, तो सव्यसाची. तर अर्जुना ऐक बाबा, मूर्ती लाहोनी देहाची म्हणजे आपल्याला देह मूर्ती म्हणजे मूर्ती ह्याचा अर्थ ती पाषाणाची मूर्ती घेऊ नका डोळ्यासमोर. आपलं शरीर ही मूर्ती या ठिकाणी आहे. मूर्ती लाहोनी म्हणजे मूर्त स्वरूपामध्ये आहोत ना आपण. आत्मा हे अमूर्त स्वरूप आहे पण आपलं शरीर हे मूर्त स्वरूप आहे म्हणून त्याला मूर्ती म्हटलंय. मूर्ती लाहोनी म्हणजे लाभून, लाभणं असा. लाहोनी याचा अर्थ आपल्याला देह लाभलाय, आपल्याला देह लाभला आहे. आणि असं असताना खंती करीती कर्माची,
म्हणजे कर्म करणं ही त्यांना खंत वाटते. खंत खंत म्हणतो ना आपण शब्द, काय म्हणजे काय वाट्याला आलंय माझ्या, वाईट वाटतं काही माणसांना. काय करावं लागते पहा, सगळे कष्ट, इतके कष्ट उपसते मी, काय मिळते ह्याच्यातून मला, असे जे सगळे आपले विचार असतात त्याला हे उत्तर आहे भगवंतांनी दिलेलं, की आपल्याला देह लाभलेला आहे तर कर्माची खंत कशाला करायची. आपण कर्म करणं हे उचित आहे, आवश्यक आहे, आपण कर्म केलंच पाहिजे, कारण त्यातूनच आपल्या आत्म्याची उन्नती आपण या जीवनामध्ये साधू शकणार आहोत. तर कर्म हे आपण केलंच पाहिजे. तर मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची, ते गावढे गावढे, गावर अनुस्वार आहे तिथे, पण त्याचा अर्थ गावंढळ. गावंढळ, गाव म्हणतो ना आपण, गाव, तो गाव शब्द आहे. म्हणजे गावातली, आज सुद्धा शहर आणि खेडं ह्यामध्ये हा फरक आहे, आणि त्या काळात तर तो फारच होता. तर कारण शहरातल्या माणसांना धार्मिक का असे ना पण शिक्षण मिळत असे, पण त्या काळामध्ये खेड्यातल्या माणसांना तेही उपलब्ध नव्हतं. तर आणि त्यामुळे अज्ञान, सर्व प्रकारचं अज्ञान. तर म्हणून गावढे ह्याचा अर्थ अज्ञानी, मूर्ख, म्हणजे फार सॉफ्ट म्हणजे फार मृदू शब्द वापरून अशा लोकांवरती त्यांनी टीका केलेली आहे. देह लाभलाय आणि खंत करतायत कर्माची, असं त्यांना म्हणायचं. आता पुढे बघा, पुढची ओवी आपण घेतोय 17व्या श्लोकानंतरची 46वी ओवी. देखे असतेनी देहधर्मी, एथ तोची एकू न लिंपे, कर्मे न लिंपे कर्मे. हां, कर्मेपर्यंत आहे ते. एथ तोची एकू न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपणा पाची. ह्याचा नीट अर्थ घ्या. म्हणजे आपल्यातच जो रमलाय असा जर केवळ अर्थ घेतला तर आपल्या भोगांमध्ये रमलाय असा त्याचा अर्थ होईल. असा अर्थ अजिबात इथे नाही आहे. या ठिकाणी फार ह्याच्या अगदी विरोधी अर्थ आहे, आणि तो असा आहे की देखे असतेनी देहधर्मे, म्हणजे देह लाभलाय आणि त्यामुळे देहाचा धर्म, म्हणजे सगळ्या प्रकारची जी कर्तव्य त्या देहाला करायला पाहिजे ती सगळी कर्तव्य त्यांनी करणं, तो देहधर्म. हां, तर देहधर्म त्याला तर आवश्यक आहे. म्हणजे देह लाभल्यामुळे देहधर्म आहे, आणि असं असल्यामुळे तो कर्म करतो. आता हा जो पुढचा विचार आहे ना, तो समजण्यासाठी एक ही बाब आपण लक्षात घ्यायची, की अनेक वेळेला आपल्या मध्ये अशा प्रकारचे एक अज्ञान असतं की कर्म केलं की त्याचं फळ आलंच. मग ते चांगलं कर्म केलं तरीसुद्धा चांगला जन्म आहे किंवा मोक्ष आहे, किंवा का मोक्ष सोडून द्या पण स्वर्गप्राप्ती आहे वगैरे वगैरे, अशा प्रकारे काही ना काहीतरी ते कर्मफळ भोगण्यासाठी पुढे काहीतरी आणखीन एक आपल्याला अवस्था निर्माण होणार. त्याला म्हणतात कर्मबंध. मी आधीही एकदा हा शब्द सांगितलाय, त्याला म्हणतात कर्मबंध. म्हणजे कर्मानी तो माणूस या जगतामध्ये बांधला जातो. या जगतामध्ये आता स्वर्गसुद्धा या जगाचाच भाग मानला जातो. तर अशा प्रकारे ही आपली कल्पना असते की आपण कर्म केलं की त्याचं फळ आपल्याला भोगावं लागेल. मग त्यापेक्षा कर्म न करणं हे जास्त बरं नाही का? असं एक इंग्लिशमध्ये हे माझी मुलगी, मोठी मुलगी लहान होती त्यावेळेला माझ्याकडे पैसे घेऊन एक पोस्टर, काय म्हणजे असं ते मिळतात ना, असं काहीतरी लिहिलेली
आणि चित्र वगैरे असं. तर तिने ते आणून अगदी आपल्या अभ्यासाची पुस्तकं ठेवतात ते कपाटावरती चित्र अगदी चिकटवलं होतं. त्याच्यात काय लिहिलं होतं की आय डोंट डू द होमवर्क बिकॉज if I do the homework there would be some mistakes and the teacher would punish me, so it's better not to. तसं झालं नाही की कर्म केलं तर काहीतरी त्याची फळं आहेत आणि म्हणून मग कर्म न केलेलंच बरं ना, असं अशा प्रकारचे विचार. आणि मग त्यातून निष्क्रियता, आपल्या समाजामध्ये निष्क्रियता वाढण्याची जी कारणं आहेत त्यातलं हे एक महत्त्वाचं कारण आहे की असं अज्ञान पसरत गेलं. हे कधी कोणाला सुधारलंच नाही की असं नाही आहे ते. तर असं अशा प्रकारची ही जी भावना असते त्याला हे उत्तर आहे की देह धर्म म्हणजे देह लाभला की कर्म आलं आणि कर्म केलं की त्याचा कर्मबंध आला, त्याचा फळामुळे आपल्याला पुढे काहीतरी अवस्था आली. तर असं जे काही अज्ञान आहे तर त्यातून बाहेर पडण्यासाठी भगवंत इथे असं सांगतात की आपण आपली सगळी कर्तव्य, देह धर्म, सगळी कर्तव्य म्हणजे देहाची जी कर्तव्य आहे ती सगळी कर्तव्य आपण, उचित कर्तव्य आपण पार पाडली पाहिजेत, आपण पार पाडली पाहिजेत. आणि ती म्हणजेच आपण कर्म केलं पाहिजे. पण ती कर्म करून सुद्धा आपण कर्मबंधाने अडकत नाही. आणि कसं अडकत नाही ते पुढे ते सांगतात की एथ तोची एकू न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपणा पाची. म्हणजे एकच अशीच जी कोणी माणसं असतात की जी कर्माने लिंपत नाही. इथे साधा शब्द म्हणजे साधा शब्दामध्ये अर्थ म्हणजे कर्माने लिंपत नाही. म्हणजेच काय की त्याचा जास्त विस्ताराने अर्थ असा की त्यांच्या मनामध्ये कर्मफळाची अपेक्षा नसते आणि कर्तृत्वाचा अहंकार नसतो. कर्तृत्वाचा मद नाही आणि कर्मफळाचा आस्वादही त्याला नको. लक्षात आलं? तर असं त्याला म्हणायचं. अशी जी माणसं आहेत की तोची एकू न लिंपे कर्मे म्हणजे कर्म तर सगळी करतात पण कर्म करून सुद्धा ते कर्माने लिंपत नाही. त्यांना कर्मबंध निर्माण होत नाही. कधी निर्माण होत नाही? ज्या वेळेला ते अहंकार, कर्तृत्वाचा अहंकार बाळगत नाहीत आणि कर्मफळाची अपेक्षा धरत नाहीत. आणि मग हे तरी केव्हा घडतं तर पुढे म्हटलंय त्यांनी जो अखंडित रमे आपणा पाची. आता हे जो आपण शब्द आहे ना त्याचा चुकीचा अर्थ घेतलात तर सगळा उलट अर्थ लागेल. आपणा पाची ह्याचा अर्थ आत्मा जो आहे, आपला आत्मा आहे त्याच्यातच जो रमलाय, आपल्या आत्मस्वरूपामध्ये जो रमलेला आहे, आपल्या आत्मस्वरूपामध्ये जो रमलेला आहे. खूप महत्त्वाचा अर्थ आहे. आपल्या आत्मस्वरूपामध्ये जो रमलेला आहे. आणि त्याच्यातच संतोषात आहे. आत्मस्वरूपामध्ये त्याला जो काही आत्मबोध झालाय त्याच्यामध्येच तो संतुष्ट आहे. त्याला म्हणायचं अखंडित रमे आपणा पाची. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मी अगदी आधी म्हणजे काही कदाचित 2 महिन्यापूर्वी असेल, मी एक असं ऊर्ध्व रेषेत जाणं आणि अधो रेषेत जाणं, बहिर्मुख होणं आणि अंतर्मुख होणं या कल्पना मी समजावून सांगितल्या होत्या. आठवतं की ऊर्ध्व रेषा
ह्याचा अर्थ असा की आपण पुन्हा सांगते, जे नसतील त्यांना ते कळावं म्हणून सांगते, कारण हे ह्या गीतेतल्या अतिशय महत्त्वाच्या कल्पना आहेत आणि त्या डोक्यात पक्क्या बसल्याच पाहिजेत, तरच आपल्याला गीता, उद्धार म्हणजे काय, उन्नती म्हणजे काय, आपल्याला कळणारच नाही या सगळ्याशिवाय. तर ते कळण्यासाठी पुन्हा एकदा सांगते, काही नव्हते त्यावेळेला म्हणून सांगते की आता ऊर्ध्व रेषा म्हणजे ह्याचा अर्थ असा की अशी एक कल्पना करा की आपण हे खाली एक आहे, त्याच्यावर एक आहे, त्याच्यावर एक आहे, अशा आपण पायऱ्या अशा आपण समजूया. आणि आता सर्वात खालची पायरी किंवा सर्वात खाली काय आहे तर इंद्रिय. हां, जे नव्हते त्यांनी अगदी लिहून द्या, सर्वात खाली काय आहे तर इंद्रिय. म्हणजे कसा कशाशी संबंध असतो तो लक्षात घ्यायचा. इंद्रिय ही सर्वात खाली आणि त्याचप्रमाणे इंद्रिय ही सर्वात बाह्य. बरोबर आहे की नाही? कारण आपले डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, हे सगळं बाह्य जगातलं ज्ञान ते आपल्याला देतात. म्हणजे ती बाह्य, त्यांचं मुख कुठे असतं तर बाह्य रेषेमध्ये असतं. तर अशा प्रकारे ऊर्ध्व आणि बाह्य हे मी दोन्ही एकाच वेळेला सांगते की सर्वात खाली इंद्रिय की जी सर्वात खाली आहेत, त्याचप्रमाणे बाह्य आहे. आता त्याच्यावरती मन आता मी बाह्य अंतर हा नंतर उल्लेख करते. मन हे त्याच्यावरती, मनाच्या वरती बुद्धी आणि बुद्धीच्या वरती आत्मा. ह्याला ऊर्ध्व रेषेतलं असं का आपण हे करायचं. आणि गीतेमध्ये हा उल्लेख आहेच, म्हणजे ऊर्ध्व रेषाच म्हटलेला आहे त्याला. तर आणि म्हणूनच त्याला उन्नती म्हणतात, उद्धार म्हणतात. आपण पुढे, आपण वरती जातो, वरच्या दिशेने, ऊर्ध्व दिशेने आपण जातो. तर हे अशी ती रेषा आहे, व्हर्टिकल आहे, खालून ते वरपर्यंत. आता हे जे इंद्रिय आहेत, त्यानंतर मन आहे, मनानंतर बुद्धी आहे आणि बुद्धीनंतर आत्मा आहे. आता हे ऊर्ध्व रेषेमध्ये कधी असतं आणि अधोरेषेमध्ये कधी असतं ह्याचा आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की ज्या वेळेला आपली इंद्रिय मनाशी संयुक्त असतात, मनाशी जोडलेली असतात, इंद्रिय मनाशी जोडलेली, आणि ती तर असतातच, मनाला सांगतच असतात की मला हे हवंय, ते हवंय वगैरे, म्हणजे मनाशी ती जोडलेली असतात. पण त्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला, ती मनाशी जोडलेली असतात, मन बुद्धीशी जोडलेलं असतं आणि बुद्धी आत्म्याशी जोडलेली असते. बुद्धी आत्म्याशी जोडलेली असते म्हणजे ती बुद्धी आत्मस्थ असते. मी त्यावेळेला शब्दही वापरला होता, आत्मस्थ. आत्मस्थ आहे, स्थित. मग स्थित प्रज्ञाची कल्पना ही तीच आहे. त्याला तो स्थित कधी होतो, ज्या वेळेला इंद्रिय मनाशी, मन बुद्धीशी आणि बुद्धी आत्म्याशी ज्या वेळेला संयुक्त राहते, त्यावेळेला तो स्थित प्रज्ञ होतो. त्याची प्रज्ञा म्हणजेच त्याची बुद्धी स्थित राहते. कारण आत्मा हा स्थिर स्वरूपामध्ये असतो, आत्मा स्थिर असतो. तर ही झाली ऊर्ध्व रेषा. आणि अधोरेषा जी आपल्या सगळ्या सामान्य लोकांच्या बाबतीमध्ये नेहमीची परिस्थिती, की काय घडतं की इंद्रिय जी असतात ती मनाला आपल्याकडे खेचतात, की डोळ्याला एखादी चांगली गोष्ट दिसली, जिभेला एखादी चांगली चव वाटली की हवंय, मला हवंय, हे मन म्हणायला लागतं. कारण इंद्रियांनी फक्त ज्ञान दिलंय, त्या ज्ञानाचा उपयोग मन करतंय असं की मला हवंय, हे मला हवंय. तर अशा प्रकारे इंद्रिय
मनाला आपल्याकडे खेचतात, मन बुद्धीला आपल्याकडे खेचतं, मन बुद्धीला आपल्याकडे खेचतं. आणि मग काय होतं की ती बुद्धी सुद्धा आपली बुद्धी म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये इंटेलिजन्स म्हणतात, जो इंटेलिजन्स क्वोशंट वगैरे काढतात, IQ काढतात वगैरे, तो नव्हे. ही इंटेलिजन्स ह्याचा म्हणजे बुद्धी ह्याचा अर्थ या ठिकाणी म्हणजे आपल्या अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये बुद्धी ह्याचा अर्थ विवेक बुद्धी हाच घेतला. विवेक बुद्धी, बुद्धीचं खरं स्वरूप ते आहे, ती विवेक बुद्धी आहे. आणि ती विवेक बुद्धीच राहते ज्या वेळेला ती आत्म्याशी संयुक्त असते तेव्हा. कारण आत्मा स्थित आहे, मग त्यामुळे ती स्थित राहते, स्थिर राहते, ती विवेकी राहते, नीट विचार करते. मन म्हणतंय म्हणून बुद्धी लगेच त्याच्याकडे खेचली जात नाही. पण आपल्या सामान्य लोकांच्या बाबतीत असं होतं की मन बुद्धीला खेचून घेतं आणि मग बुद्धीसुद्धा सगळ्याचं जस्टिफिकेशन म्हणतात ना की नाही बरोबरच आहे. हे सगळं चार्वाकांनी काय म्हटलंय ना, ते हेच बुद्धिमान होता. काय बुद्धी नव्हती असं नाही, बुद्धिमान होता. बुद्धीचा उपयोग कसा केला त्यांनी? असाच केला ना की चार्वाकाची बुद्धी अशीच लोकांना सांगत सुटला की भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुता, आहे कुठे पुन्हा जन्म? आहे तो हा एकच जन्म आहे या शरीराचा, भोगून घ्या, काही करा, कर्ज काढा, तूप खा, सगळं मजा करा. हे जे सांगणारा जो चार्वाक तो हा असा. तर अशा प्रकारे ती बुद्धीसुद्धा विवेक भ्रष्ट होते, अशी विवेक सोडते ती बुद्धी आणि आत्म्यापासून ती दूर होते. आत्म्याला सुद्धा मग आता ह्या ठिकाणी ना आत्मा ही जी कल्पना आहे का त्याच्यामध्ये हा क्षरात्मा आणि अक्षरात्मा असं जर आपण घेतलं तर तो हा जो क्षरात्मा आहे तो ह्या ठिकाणी खेचला खाली अधो दिशेला खेचला जाणारा तो क्षरात्मा, आणि अक्षरात्मा स्थित आहे, स्थिर आहे, शाश्वत. तो बदलत नाही कधी, तो कधी बदलत नाही. अक्षर आत्म्याचं स्वरूप कधी बदलत नाही, क्षर आत्म्याचं स्वरूप बदलतं आणि ते असं अधोरेषेला जाऊ शकतं. आणि तसंच बाह्य आणि अंतर. तर बाह्य ह्याचा अर्थ बाह्य सगळ्या आकर्षणांना ज्या वेळेला आपण भुलतो ते आपली बाह्य सगळी हे असते. आणि अंतर ह्याचा अर्थ आपण विवेक बुद्धीने ज्या वेळेला विचार करतो, मनसुद्धा स्थिर राहतं, चित्त स्थिर राहतं, मन स्थिर राहतं आणि अशा प्रकारे मग आपल्या हातून घडणारं कर्मसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं घडतं, योग्य प्रकारचं. चांगलं याचा अर्थ चांगलं आणि वाईट असा घेऊ नका. आता अर्जुन युद्धामध्ये कोणाचा वध करणार आहे, पण त्याला चांगलं वाईट ह्या अर्थाने आपण घ्यायचं नाही. जे त्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये योग्य आहे ते चांगलं असं. तर अशा प्रकारे हे ऊर्ध्व आणि अधो हे आपल्याला कळलं पाहिजे, बाह्य आणि अंतर हे आपल्याला कळलं पाहिजे. तर या ठिकाणी जे ते म्हटलेलं आहे ना की आपणापाची अखंडित रमे, म्हणजे त्याची जी बुद्धी आहे, त्याचं जे मन आहे ते सगळं मुळी आणि मग त्याच्याबरोबर इंद्रियसुद्धा ती आत्मस्थ झालेली आहेत, आत्मस्थ झाली आहे, स्थिर झाली आहेत. आणि त्यामुळे मग त्याला त्याच्याकडून घडणारी कर्म ही अशीच असतात की ज्याच्यामध्ये कर्तृत्वाचा अभिमान नाही आणि कर्मफळाची आसक्ती नाही. अशा प्रकारची कर्म त्याच्या हातून घडतात आणि म्हणून मग तो कर्मानी लिंपत नाही, म्हणजेच त्याला कर्मबंध लागत नाही, कर्मबंध लागत नाही. आता पुढे जाते. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देखे जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्म संगू. आता मी सांगितलं या सगळ्याचा अर्थ. जे तो म्हणजे काय, ह्या परिस्थितीत काय होतं की तो आत्मबोधे तोषला,
म्हणजे आत्मबोध म्हणजे आत्मज्ञान, की आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत. हा जो बोध त्याला व्हायला लागतो, त्या बोधामध्येच तो संतुष्ट झालेला आहे. आता आपण ज्या वेळेला म्हणतो की मी शरीर आहे, मग त्यावेळेला शरीराचे सगळे भोग पाहिजे असतात. पण ज्या वेळेला आत्मा आपण आहोत हे आपल्याला आपलं स्वरूप कळतं, त्यावेळेला मग त्याच्यातच तोच आपला आनंद आहे. हा आत्मबोधाच्या पलीकडे आणि काय आनंद, अशी परिस्थिती निर्माण होते. तर तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे झाला, म्हणजे कृतकृत्य झाला. कृतकार्यू ह्याचा अर्थ कृतकृत्य झाला. त्याला तर आणखीन काही नको आहे, काही या जीवनामध्ये त्याला कसलीही अपेक्षा नाही, कोणाचीही त्याला कोणाच्या मदतीची, कोणाकडनं काही मिळण्याची कसलीही त्याला आकांक्षा नाही. तर असा तो आता कृतकार्य झालेला आहे, कृतकृत्य झालेला आहे. म्हणून म्हणजे इतकी त्याची ती अशी अवस्था झाली, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू, म्हणजे सुटलाच त्याच्यातून. सांडवला याचा अर्थ सुटला, कर्मसंग त्याच्या हातून सुटला. जसं फळ पिकलं आपोआप पडतं, पिकत नाही तोपर्यंत ते चिकटलेलं असतं आणि आपण बळजबरीने काढलं तर त्याला चीक राहतो पहा. पण पिकलेलं जे फळ असतं ते आपोआप खाली पडतं. तसा तो आहे सहजे सांडवला कर्मसंगू, म्हणजे कर्मसंग जो आहे म्हणजेच कर्मबंध, कर्माचा बंध. कर्मसंग म्हणजेच कर्माचा बंध. त्या कर्माच्या बंधातून तो सहजपणे सुटला, म्हणजे त्याला सोडवून घ्यावं नाही लागलं, सहजच सुटला. आता त्याचंच वर्णन पुढे केलंय. तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. म्हणजे तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी, ह्याचा अर्थ असा आहे की आता आपलं पोट भरलं. तृप्ती म्हणजे या ठिकाणी पुन्हा ज्ञानदेवांनी अन्न आणि पोट भरणं ह्याचाच हे केलं आहे. जसं गेल्या वेळच्या कित्येक श्लोकांमध्ये तो उल्लेख होता. तसं तृप्ती झाली या जैसी म्हणजे आपलं एकदा पोट भरलं की मग साधने सरती आपैसी, म्हणजे मग काय स्वयंपाक करायचा आहे हे आपल्याला हवं आहे, गॅस संपलाय वगैरे वगैरे, कुठल्याही साधनांची आपल्याला काही मग गरजच राहत नाही. आपल्या डोक्यातून त्या सगळ्या चिंता त्या थोडा वेळ तरी जातात, कारण पोट भरलेलं असतं. तर तसं मग इथे त्यांनी म्हटलंय की देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. म्हणजे एकदा का आत्मतुष्टी माणसाला म्हणजे आत्मसंतोष माणसाला एकदा का प्राप्त झाला की मग त्याला पुढे कर्म नाही. ह्याचा अर्थ ह्या ठिकाणी असाच घ्यायचा की त्याला कर्म करण्याची तशी गरज नाही, आवश्यकता नाही, सक्ती नाही की केलंच पाहिजे. जसं आता आपलं पोट भरलं आहे, आपण एकटेच आहोत घरामध्ये, पोट भरलं आहे, आता काही लगेच काही स्वयंपाक करायला पाहिजे अशी काही गरज नसते ना. तसं आहे की आता त्याला कर्मे नाही, म्हणजे त्याला आता कर्म करण्याची खरं म्हणजे गरज नाही असंच म्हटलंय. पण ह्याचा अर्थ इथेच संपवायचा नाही, ह्या ओळीशी पुढचा काही अर्थ महत्त्वाचा फार जोडलेला आहे आणि तो आपण लक्षात घ्यायचा आहे. तर पुढे जाऊया आपण. पुढची ओवी पण महत्त्वाची आहे. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवची यया साधना बजावे लागे. म्हणजे जोपर्यंत तो आत्मसंतोष आपल्याला झालेला नाही, आत्मबोध आपल्याला झालेला नाही, तोपर्यंत मात्र ही सगळी साधना, म्हणजे जसं आपल्याला अन्न म्हणजे पैसे मिळवणं, अन्न विकत, पदार्थ विकत आणणं, अन्न शिजवणं, सगळं उष्टी वाडा सगळं जे काय येतं ते सगळं जे आपल्याला असतं, तसं या ठिकाणी साधना ह्याचा अर्थ की आपलं स्वधर्माचरण म्हणजेच कर्म, स्वकर्म. स्वधर्माचरण म्हणजे स्वकर्म हे केलंच पाहिजे.
जोपर्यंत आत्मबोध झालेला नाही, आपण आत्मा आहोत असं आपल्याला अगदी तो अनुभव आपण घेतलेला नाही, अजून आपण शरीर म्हणूनच जगतोय, मग तोपर्यंत आपल्याला कर्म ही केलीच पाहिजे. आणि म्हणूनच आधी त्यांनी म्हटलंय की मूर्ती लावून देहाची खंती करीती कर्माची. तर देह लाभलाय तर कर्म केलंच पाहिजे असं अगदी उघड आहे. तर तोपर्यंत हे सगळी साधना, याचा अर्थ आपल्याला कर्म करावी लागेल, साधना भजावे लागेल. म्हणजे भजणं ह्याचा अर्थ अगदी प्रेम करणं असा आहे खरं म्हणजे अर्थ. भज ह्याचा अर्थ प्रेम करणं असं आहे. तर अगदी प्रेमपूर्वक आपण ती आपली सगळी कर्तव्य पार पाडली पाहिजे. पुढे जाते 150वी ओवी. म्हणून तू नियतू, आता अर्जुनाला उपदेश करतायत. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊनिया उचितू स्वधर्मे राहते. म्हणजे तू काय कर अर्जुना, की नियतू ह्याचा अर्थ मी नियत शब्दाचा अर्थही मी सांगितला होता, आठवतो? काय सांगितला होता? नियंत्रित, नियमबद्ध असं त्याला नियत म्हटलेलं आहे. तर अशी नियत कर्म, उचित कर्म म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊनिया उचितू स्वधर्मे राहते. म्हणजे सगळ्या कामना, सगळ्या इच्छा, म्हणजे इच्छा कसल्या असतात? फळाच्या ना, कर्मफळाच्या इच्छा असतात आपल्या मनामध्ये, त्यासाठी आपण कर्म करत असतो. तर त्यांनी म्हटलंय अर्जुनाला की पूर्णपणे कामरहितू होऊन, म्हणजे सगळ्या इच्छा मनातून काढून टाकून, निरीच्छ होऊन, अपेक्षा मनामध्ये न ठेवता नियंत्रितपणे जी उचित कर्म आहेत, ज्याला स्वधर्म असं म्हणतात, त्या स्वधर्मे राहते. म्हणजे त्या स्वधर्माचं तू पालन कर, स्वधर्माचं पालन कर. आता पुढे म्हटलंय, जे स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था कैवल्य परतत्वता पातले जगी. म्हणजे जी माणसं, जे म्हणजे जी माणसं स्वकर्मे निष्कामता अनुसरले, म्हणजे आपली स्वकर्म जी आहेत ती स्वकर्म निष्काम होऊन, म्हणजे कुठल्याही फळाची आसक्ती न धरता आपली कर्म जे करतात, अनुसरले म्हणजे जे करत असतात किंवा ज्यांनी केली, त्या माणसांचं काय होतं तर कैवल्य परतत्वता पातले जगी. लक्षात घ्या, जगी शब्द आहे तिथे, म्हणजे ह्या विश्वातच, ह्या जगतातच कैवल्य आहे. कैवल्य ह्याचा अर्थ एरवी मोक्ष असा आपण घेतो. तर ती मोक्ष प्राप्ती, ती मुक्ती जी आहे ती ह्या जगातच त्यांनी मिळवलेली आहे. आणि हे गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं फार महत्त्वाचं अंग आहे की जिथे मोक्ष हा मरणोत्तरच असतो अशी कल्पना नाही, तर या जगामध्येच आपण मोक्ष मिळवू शकतो, आपण मुक्त होऊ शकतो, ही कल्पना गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये आहे की जी इथे सांगितली आहे. कैवल्य परतत्वता पातले, म्हणजे तत्वता त्यांना खरं म्हणजे कैवल्य प्राप्त झालेलं आहे. की अशा प्रकारे जे स्वधर्मानी राहतात त्यांना कैवल्य म्हणजेच मुक्ती, त्यालाच आत्मबोध, परमात्मबोध काही म्हणा तुम्ही. परमात्मबोध म्हणजेही तोच, आत्मबोध म्हणजेही तोच, आणि मोक्ष म्हणजेही या जगातला मोक्ष म्हणजेही तोच. तर कैवल्य परतत्वता पातले जगी. आता पुढे जाते 52वी ओवी घेते. देखे पा जनकादिक कर्मजात शेख न सांडिता
मोक्ष सुख पावते झाले. म्हणजे या ठिकाणी भगवंतांनी त्याला अर्जुनाला जनकाचं उदाहरण दिलंय. जनकाचं उदाहरण दिलेलं आहे की लक्षात घे, देख पा, लक्षात घे अर्जुना, जनकादिक म्हटलंय. जनकादिक म्हणजे जनक आदी इतर इत्यादी. आता जनक आणि इतर ह्याच्यामध्ये कोण काही महत्त्वाची आपण नावं घेऊ शकतो. एक म्हणजे रामाचं नाव घेऊ शकतो. त्याचप्रमाणे वशिष्ठ मुनींचं नाव घेऊ शकतो आपण त्या ठिकाणी. की वशिष्ठ मुनी त्यांना काय म्हणजे ते कुठे वनात राहिले असते आणि आश्रम घालून तिथे त्यांनी आपलं शिष्यांना सगळी काय पाहिजे ती शिक्षण दिलं असतं तरीसुद्धा चालू शकलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. वशिष्ठ मुनी हे ह्यांच्या राज्यसभेमध्ये येत असत, रामाच्या म्हणजे दशरथाच्या ह्या कुळाच्या, आणि तिथे येऊन ते उपदेश देत असत कसं वागावं, काय करावं या सगळ्याचा. आता त्यांना त्याची खरं म्हणजे काही गरज नाही, पण लोकांना योग्य मार्गाला लावण्यासाठी आणि विशेषतः राजाला तर योग्य मार्गाला लावलंच पाहिजे यासाठी वशिष्ठांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप कार्य केलेलं आहे. तर अशा अनेकांची आपण नावं घेऊ शकतो. तर असे जे आहेत जनकादिक म्हणून म्हटलेलं आहे, ह्या माणसांचा किंवा यांचा उल्लेख काय केला आहे तर त्यांनी काय केलं तर कर्मजात अशेख न सांडिता. कुठलीही कर्म टाकली नाही. आता जनक राजा होता, राम हाही राजा होता. आता त्यांना किती राज्याची किती कर्म करावी लागत होती. सगळी राज्याची सर्व प्रकारे दक्षता त्यांनाच बाळगावी लागत होती. तर असं असताना सुद्धा आपली कुठलीही अशेक म्हणजे एकही कर्म आपलं कर्तव्य आपलं न टाकता, अशेख कर्मजात अशेख म्हणजे कुठलंही कर्म न टाकता, न सांडिता म्हणजे न टाकता मोक्ष सुख पावते झाले. त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. आता मोक्ष प्राप्ती हाही पुन्हा आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मोक्ष मिळाला असं आपल्याला खात्री म्हणजे मिळाला असणार आपल्या ह्या सर्व कल्पनेप्रमाणे. पण ती मुक्तीची कल्पना ह्या जगतामध्ये सुद्धा आहे. की जनकाचं असं वर्णन आहे रामायणामध्ये जनकाच्या बाबतीतलं की जनक हा असा राजा होता की ज्याच्याकडे ऋषी मुनी उपदेश घेण्यासाठी येत असत. ऋषी मुनी येत असत. सामान्य नागरिक तर येतच असत, पण ऋषी मुनी सुद्धा येत असत त्याच्याकडून उपदेश घेण्यासाठी. अशा प्रकारे त्याची जी स्थिती होती ती त्यांनी ही अशी सगळी आपली कर्तव्य योग्य प्रकारे यज्ञ म्हणून, कुठलाही स्वार्थासाठी नाही, अहंकारासाठी नाही, अशा प्रकारे त्यांनी कर्म केली म्हणून तो मुक्त झाला. हेच आपण लक्षात घ्यायचं. तो मुक्त झाला. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था. मी इथपर्यंत भाग आधी घेते. ह्या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था. आता आस्था हा शब्द आलाय पहा. मी आस्था या शब्दाचं एकदा हे केलं होतं की आस्था म्हणजे केवळ इच्छा नव्हे. इच्छा करणं फार वेगळं. इच्छा खूप असतात आपल्याला हे मिळावं, ते मिळावं, आपण असं वागावं, आपण तसं वागावं, आपण हे वाचावं, आपण ते वाचावं, सगळ्या अनेक इच्छा असतात. पण आस्था ज्या वेळेला असते त्यावेळेला आपण त्यासाठी प्रयत्नपूर्वक पावलं उचलतो. सगळे जितके प्रयत्न करणं शक्य आहे तितके सगळे प्रयत्न आपण करतो, त्याला आस्था म्हणायचं. काळजीपूर्वक. ती काळजी कशाची तर आपल्या हातून हे घडलंच पाहिजे, आपल्याला हे मिळालंच पाहिजे, मग ते मिळवण्यासाठी मला हे केलं पाहिजे, मग त्यासाठी मला किती कष्ट उपसावे लागले तरी चालेल, पण मी ते करणार. ही आस्था असते. तर ती आस्था त्यांच्या आस्था कर्मी आस्था म्हणजे कर्मामध्ये अशी आस्था त्यांनी ठेवली म्हणून हे सगळं घडलं. आता
पुढचा जो भाग आहे ह्या ओवीतला तो थोडा वेगळा अर्थ, म्हणजे त्याच्या पुढच्या ओव्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. आता काय आहे त्या पुढे काय म्हटलंय, हे आणि काही एका अर्थी उपकारेल. म्हणजे असं आपण स्वधर्म पालन करणं हे आणखी एका अर्थी उपकारेल, म्हणजे त्याचा आणखीन एक उपयोग होईल. आणखीही एक फायदा होतो की आपण जर सर्वांनी अशा प्रकारे सगळ्यांनी, सर्व माणसांनी जर आपलं स्वधर्माचं पालन केलं तर त्याचा आणखीही एक उपयोग होतो. आणि ते जनकाचं उदाहरण देऊन हे पुढे सांगितलं आहे. आणि म्हणून आता पुढच्या ओव्यांचा अर्थ ज्या वेळेला आपण लावू त्यावेळेला जनकाचं उदाहरण आणि ह्या ओव्यांचा अर्थ ह्याचं तुम्हीच मनाशी काय त्याचा संबंध आहे तो लक्षात घ्या. की आता पुढे काय म्हटलंय पहा, आचरता जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकायया तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. म्हणजे काय की जे आचरता म्हणजे आपण स्वधर्माचं आचरण केलं, आपण पेया म्हणजे आपण स्वतः स्वधर्माचं आचरण केलं की त्याच्यामुळे काय होतं, देखी लागेल लोकायया. म्हणजे हा जो सगळा लोक आहे, हा जो सगळा समाज आहे, या समाजातली जी सगळी माणसं आहेत त्या माणसांना असं एक वळण लागेल की आपण काम करतो तसंच काम त्यांनी करावं, हे वळण आपण दुसऱ्याला लावू शकतो. जसं आहे ना की आई वडील जसे वागतात तशी मुलं वागतात, बरोबर आहे. एवढंच नाही तर घरातला मालक ज्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणे घरातले चाकरही वागतात. कित्येक वेळेला असं दिसतं की मालक जसं आहे त्याचं उदाहरण की म्हणजे कनिष्ठ म्हणजे त्या अर्थी की त्याचे सेवक आहेत ते त्याचं उदाहरण पुढे चालू ठेवतात. तर अशा प्रकारे लोकांच्या पुढे आपण एक आदर्श निर्माण करतो. जसं म्हणतो ना, जसा राजा तशी प्रजा, म्हणून जनकाचं उदाहरण देऊन आता हे पुढे सांगितलं की जसा राजा तशी प्रजा. जनक असा वागला त्यामुळे जनकाच्या राज्यातली लोकही तशीच होती. तर असं ते आहे त्याचा अर्थ. देखी लागेल लोकायया म्हणजे मग लोकांना एक अशाच प्रकारचं चांगलं वळण लागेल. तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. म्हणजे अपाय कशाला म्हटलेलं आहे की कर्म न करण्यामुळे जे काही नुकसान आपलं होतं किंवा स्वधर्माचं पालन न केल्यामुळे माणसाचं जे काही नुकसान होतं ते नुकसान त्यांचं टळेल. त्यांचं आपण तर स्वधर्माचं पालन करतोच आहोत, पण आपल्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत त्यांना वळण कसं लागतं की ते पण त्याच प्रकारे वर्तन करायला लागतात. आणि त्यामुळे कर्मत्याग करणं ही चूक ते कधी करणार नाही. अपाय हा त्या अर्थी शब्द वापरला आहे. कर्मत्याग करणं अशा प्रकारे वर्तन ते कधी करणार नाही. देखे प्राप्तार्थ जाहले. पुढची ओवी तशाच अर्थाची पण सुंदर ओवी आहे. देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. म्हणजे प्राप्तार्थ जाहले म्हणजे काय की आता काही मिळवायचं राहिलेलं नाही. प्राप्तार्थ म्हणजे जे काय मिळवायचं ते एक तर मिळवलं तरी आहे, नाही तर आता मिळवण्याची काही आकांक्षाच नाही. दोन्ही शक्यता असतात. तर निरीक्षता कृतार्थ प्राप्तार्थ म्हणजे जे काही आपल्याला प्राप्त करायचं आहे ते सगळं एक तर प्राप्त झालंय
किंवा आता प्राप्त काही आपल्याला व्हावं असं आपल्याला आता वाटत नाही. का वाटत नाही? तर आपण आता आत्मसंतोषामध्ये जर घडलेलो असू तर मग आपल्याला आणखीन या जगातलं काय मिळवायचं राहिलं असा अर्थ. त्या अर्थाने प्राप्तार्थ शब्द वापरला. तुम्ही काय म्हणाला? कृतकृत्य कृतार्थ कर्म आपण करून झालेलं आहे नाही. का नाही माहिती का की कृतार्थ आता जे तुम्ही म्हणाला तुम्हाला जो काही विचार आहे तो स्पष्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न केला की आपल्याला जे कर्म करायचे ते करून झालंय म्हणून कृतार्थ. हां, पण तसं नाही. जर समजा आपण समजा आता की तुम्हाला हे जे सगळं ऊर्ध्व रेषेतलं जे काही आपण हे केलं अशा प्रकारे तुमचा आत्म्याचं म्हणजे तुमच्या सगळा विकास सगळी उन्नती होत गेली आणि तुम्ही आत्मस्थ झाला. आता आत्मस्थ झाल्यानंतर मी आत्मा आहे म्हटल्यानंतर मी शरीर नाही हा त्याच्याबरोबरच विचार निर्माण होतो. ज्या वेळेला शरीर असतं त्यावेळेला करण्यासारखं काहीतरी आहे किंवा मला मिळवण्यासारखं काहीतरी आहे आणि हे सगळे विचार निर्माण होतात. ज्या वेळेला मी आत्मा आहे त्या वेळेला आपण आता आणखीन काही मिळवायचं नाही आहे मला, आणखी काही असंही म्हणण्यापेक्षा मला काहीच नको आहे. मला ह्या जगातल्या कुठल्याही लाभांशी किंवा पारत्रिक लाभांशी सुद्धा मला काहीही संबंध नाही. मी आत्म्यामध्ये तृप्त आहे. हे माझं जे आहे ना त्याला प्राप्त म्हणजे आत्मबोध ज्याला पूर्णपणे झालेला आहे त्याला प्राप्तार्थ. कृतार्थ हा शब्द आपण बऱ्याच वेळेला वेगळ्या अर्थी वापरतो की आपल्याला करायचं तर सगळं आता आपण कृतार्थ झालो, सगळं आपल्या हातून घडायची सगळी कर्तव्य पार पाडली. पण ह्या ठिकाणी तोही हे नाही आहे. आता आपण ज्या वेळेला आत्मरत होतो आत्मस्थ होतो त्यावेळेला आपोआपच काही राहतच नाही, प्राप्त करण्याची काही गोष्टच राहत नाही. आणि म्हणून तुम्ही होता की नाही मला माहीत नाही. मी एकदा वर्गामध्ये हे 3 शब्द मी सांगितले होते, आठवतंय तुम्हाला? पूर्ण काम होता तुम्ही? पूर्ण काम, कामना शून्यता सांगितलेलं आठवतंय? कामना शून्यता, पूर्ण काम, कामना शून्यता आणि काय म्हणायचं आणखी तिसरा शब्द? हां, निष्काम. थोडा वेळ जाईल ह्याच्यामध्ये, पण मी एवढं हे स्पष्ट करते की हे 3 शब्द लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला मी म्हणते हा अर्थ का बरोबर आहे हे कदाचित लक्षात येईल की आता हे जे 3 आहे ना, पूर्ण काम होणं, कामना शून्यता आणि निष्काम. आता निष्कामता जी असते ना ती कुठल्याही प्रकारे निर्माण होऊ शकते. काही वेळेला आत्मबोधामुळे निर्माण होईल, काही वेळेला आपल्याला खूप भोगून झालंय आता आणखीन काय करायचं आहे असंही वाटेल म्हणून निष्कामता निर्माण होईल. काही वेळेला एखादी लक्षात घ्या की आपण शहरामध्ये वावरतो, खेड्यामधल्या कित्येक लोकांना ज्या सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत यांची कल्पनाही तिथे नसते. त्यामुळे ते मिळावं असं त्यांना कधी वाटतच नाही. बरोबर आहे? जे आपल्याला वाटतं की आपल्या घरी समजा हे एखादं अप्लायन्स नाही आहे, नाही हे आलं ना तर बरं होईल, माझा किती वेळ वाचेल असं आपल्याला वाटतं. खेड्यातल्या माणसाला ते वाटणार नाही कारण त्याला त्या गोष्टीची माहितीच नाही. म्हणूनही त्या बाबतीमध्ये तो निष्काम असू शकतो.
तो ह्याच्यामुळे म्हणजे निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निष्कामता निर्माण होऊ शकते. कामना शून्यता जी आहे ना, ती काही वेळेला आता तुम्हाला आठवेल मी सांगितलेलं की कामना शून्यता ही इथे बरेचसे जरा मोठ्या वयाचे लोक आहेत आणि त्यामुळे तुम्हाला मी असंच उदाहरण दिलं होतं की आता असं काहीतरी एक वय झाल्यानंतर असं वाटायला लागतं, नको काय करायचे आता आणखी हे काय कशाला पाहिजे आपल्याला, अडगळ वाटायला लागते घरातल्या गोष्टींची, नको आता आपल्याला आपण कोणाला तरी देऊन टाकावं, काय करायचं तेवढ्या साड्या मी कधी नेसते तरी का, ह्याला दे त्याला दे, आपण करतो अशा गोष्टी करतो, असं नवीन नको विकत घ्यायला असं वाटायला लागतं. हळूहळू म्हणजे ही पूर्ण कामना शून्यता नाही आहे, असतात इतर कामं असतात, इतर काही इच्छा असतात, पण हळूहळू का होईना त्या वृद्धत्वामुळे आपण कामना शून्यतेकडे हळूहळू त्या दिशेने जायला लागतो. ही झाली कामना शून्यता. आणि पूर्ण काम हा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. पूर्ण काम हा गीतेतला शब्द आहे आणि तोच मी इथे वापरते की ज्याचा अर्थ हा आहे, की पूर्ण काम माणूस कधी होतो की ज्या वेळेला मी शरीर आहे ही भावनाच जाते आणि मी आत्मा आहे ही भावना मनामध्ये पूर्णतः भिनलेली असते आणि त्यावेळेला मग सगळं पूर्ण झालं. म्हणजे तुम्ही आता त्यालाच जर कृतकार्य म्हटलं तर हरकत नाही मला, पण आपण नेहमी त्याला म्हणत नाही, पण आपण वेगळ्या अर्थी तो शब्द वापरतो. तर पूर्ण काम ही जी अवस्था आहे ना ती अशी आहे की जी ज्ञानदेवानी म्हटले, मी पूर्ण काम ज्ञानदेव म्हणे, असं अनेक ठिकाणी अशा प्रकारचे उल्लेख आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये दिसतील. तर हे जे आहे पूर्ण कामता ती या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून तो जो शब्द तुम्ही सांगितला तो त्याच्याऐवजी मला हा असा शब्द जास्ती बरा वाटतो की सगळं म्हणजे प्राप्त करायला आता काही नको का वाटतं, कारण मी आत्मा आहे. मला आता आत्मा हे जर स्थान मिळालंय, मी परमात्म्याचा अंश आहे ही जर अनुभूती मला आलेली आहे, आता आणखीन काय राहिलं मला मिळवायचं, काही प्राप्त करण्याची दुसरी गोष्टच नाही राहिलेली. मला स्वर्गप्राप्ती नको, मला मोक्ष नाही मिळाला चालेल. तुकारामांनी तर म्हटलंय, सुखे घालावे गर्भवासी, पुन्हा मला जन्म दिला तरी चालेल, मी लोकांच्यासाठीच मला जगायचं आहे आता. असे ही जी आहे ना, ही जी अवस्था आहे ही पूर्ण कामता. त्याच्यामध्ये स्वतःसाठी काही नसतं, दुसऱ्याही कोणासाठी काही नसतं, म्हणजे आपल्या मुलांना काहीतरी पाहिजे म्हणून किंवा कशाने असं काही नसतं. त्याच्यात ती पूर्ण कामता असते आणि ती अवस्था इथे अपेक्षित. तर ज्या वेळेला हा शब्द त्यांनी वापरलेला आहे, कुठली ओवी होती ही, 55. हां, एवढं मी 57 ओवीपर्यंत जाते आणि थांबते आज. देखे प्राप्तार्थ झाले म्हणजे सगळं आता मला काही नको का भावना आली की आत्मस्वरूपच मला लाभलं, परमात्म्याचा लाभ झाला, आता आणखीन कसला लाभ मला हवा आहे, ही भावना ज्या वेळेला मनामध्ये यायला लागते प्राप्तार्थ झाले. आणि म्हणून मग जे निष्कामता पावले, आता काही कामच उरलं नाही, म्हणजे म्हणजे कुठली इच्छाच उरली नाही, अशा माणसांना सुद्धा तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. म्हणजे त्याही माणसांनी कर्तव्य सोडायचं नसतं. किती महत्त्वाचा विचार आहे बघा की आपण नेहमी काम करतो, कर्म करतो, ते कशासाठी, तर काहीतरी मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी. आता जे प्राप्तार्थ झालेले आहेत
जे आत्मा या स्वरूपामध्ये आता नांदत आहे, त्या स्वरूपाकडे जे गेलेले आहेत त्यांना सुद्धा कर्तव्य आहे. म्हणजे जरी त्यांना या जगामध्ये काहीही नको असलं तरी सुद्धा त्यांना कर्तव्य असे उरले लोकालागी. लोकांच्या बाबतीत त्यांची काही कर्तव्य आहेत लोकालागी. आणि काय आहे तर म्हणजे एक उदाहरण त्यांनी दिलं आणि नंतर पुढच्या ओव्यांमध्ये खरं म्हणजे ते स्पष्ट झाले. मार्गी अंधा सरिसा हे म्हणजे त्याला एक उदाहरण देऊन सांगितलं आहे. मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा. म्हणजे अंध माणसाच्या पुढे देखणा, ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. देखणा म्हणजे डोळस, ज्याला दृष्टी आहे असा माणूस, दृष्टी आहे. अंध माणसाच्या पुढे डोळस माणूस जर चालत असेल, त्याला हाताला धरून नेत असेल तर तो त्याला योग्य मार्गाला नेतो. अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मो तैसा. म्हणजे जे अज्ञानी लोक आहेत त्यांना ज्ञानी माणसांनी स्वतः धर्माचं आचरण करून, स्वधर्माचं आचरण करून त्यांना धर्म काय हे सांगावं. म्हणजे आपल्या कर्तव्यांचं पालन करून त्यांना मार्ग दाखवावा की तुम्हीही असे व्हा, तुम्हीही असे व्हा. फार सुंदर उदाहरण दिले की डोळस माणूस जसं योग्य मार्गाला त्याला नेतो, त्याचप्रमाणे ज्ञानी माणसाचं हे कर्तव्य आहे लोकालागी. काय कर्तव्य आहे की त्यांना योग्य मार्गाला त्यांनी न्यायचंय. त्यांना कर्तव्य त्यांनी टाळू नये, कर्म सोडू नये, ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि तो कसा, नुसतं सांगून नाही, नुसतं उपदेश करून नव्हे, स्वतः तसं वागून आपल्या आचरणाने त्यांच्यापुढे आदर्श निर्माण करून, आपल्या आचरणाने त्यांच्यापुढे आदर्श निर्माण करून त्यांना योग्य तो मार्ग त्यांना दाखवायचा आहे. हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय ओझे तीही कवणे परी जाणीजे मार्गाते या. म्हणजे अरे अर्जुना लक्षात घे, हा गा म्हणजे अरे तू विचार कर, जर असं ज्ञानी माणसानी असं जर केलं नाही तर अज्ञाना काय ओझे म्हणजे अज्ञानी लोकांना काय कळणार. ओझे म्हणजे काय कळणार, त्यांना कसं कळणार, अज्ञानी लोकांना कळणार कसं. तीही कवणे परी जाणीजे मार्गाते या. हा जो मार्ग आहे, स्वधर्माचा जो मार्ग आहे, स्वधर्म पालनाचा जो मार्ग आहे, तो त्यांना कळेलच कसा. जे आज आपल्या समाजामध्ये चित्र आहे ना, की समाजातली उच्च वर्ग जो काही समजला जातो, आता का त्यांना उच्च म्हणायचं मला माहिती नाही, पण उच्च वर्ग जो समजला जातो, ती माणसं जशी वागतात तसं इतर माणसं वागतात. चालते ना लाचलुचपत केलेली, मग मी केली तर काय, माझ्यातच का मग, म्हणजे मी करण्यामध्ये काय दोष आहे. जर एखादा राजकीय नेता असंच करतो, मी पण करणार. आदर्श किंवा फार बोलत नाही या विषयावर, पण आपले फिल्म स्टार्स हे आपल्या समाजातले आज आदर्श झालेले आहे. त्यांचं जे काही वर्तन आहे, त्यांची जी काही वेशभूषा आहे, ती वेशभूषा आज समाजातल्या साध्या रस्त्यांवरती की जिथे
एक सुशिक्षित वर्ग सुद्धा नाही, अशिक्षित माणसं जिथे आजूबाजूला बसलेली आहेत अशा ठिकाणी असे ते काहीतरी विचित्र कपडे घालून जर तुम्ही गेलात, एखादी मुलगी गेली तर त्याचा गैरफायदा किंवा त्यावरती काहीतरी रिमार्क्स पास जर कोणी केले तर त्यामध्ये दोष कोणाचा, त्यांचा नाही, आपला आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. तर हे जे असतं की उच्च समाज, ज्याला एलिट्स म्हणतात इंग्लिशमध्ये, ज्याला एलिट्स असा शब्द वापरला जातो, हे एलिट्स हे मार्ग दाखवत असतात. जसं डोळस आंधळ्याला मार्ग दाखवत असतो तसे हे समाजातले एलिट्स, उच्च भ्रू ज्यांना म्हटलं जातं, ती माणसं आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि आपण तसे वागत असतो. त्यांनी चांगला मार्ग दाखवला, सगळी सामान्य माणसंसुद्धा योग्य मार्गाला जातील, हे आपण लक्षात घ्या.